नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. संदर्भ ज्ञानेश्वरी. भाग 171. भाग 171. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपला आपणया, आपला आपणया, विसर जो धनंजया, तेची रूप इया अज्ञानासी. आपला आपणया, विसर जो धनंजया, तेची रूप इया अज्ञानासी. आपण आपले मूळचे स्वरूप विसरलो व भलत्याच गोष्टींना आपण आपले स्वरूप म्हणून मिरवायला लागलो. हेच खरे अज्ञानाचे स्वरूप आहे. आपण स्वतःला जड विनाशी अशी देहबुद्धी असलेला मानतो आणि या विपरीत ज्ञानाचा परिणाम असा होतो की आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतो. सर्व वेदांत म्हणजे केवळ विसर आणि आठव या दोन शब्दांचाच खेळ आहे. मोठे झाले तरी सिंहाच्या बछड्याला आपण मेंढरूच्या कळपातील एक मेंढरूच आहोत असे वाटते. इतके त्या बछड्यांचे मोठे होईपर्यंत कंडिशनिंग झाले असते. कंडिशनिंग म्हणजे जे मूळचे आहे त्याचा विसर आणि डिकंडिशनिंग म्हणजे मूळचे जसेच्या तसे होणे याचा आठव किंवा मूळचे जसेच्या तसे आहे याचा आठव. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, आणिकही एक असे जे विचारावेळे न दिसे. म्हणजे विचार करायच्या वेळेला, रमण महर्षीच्या भाषेत इन्क्वायरी करायच्या वेळेला न दिसे. वाती पाहता जैसे अंधारे का. आणिकही एक असे जे विचारावेळे न दिसे, वाती पाहता जसे अंधारे का. दिव्याच्या वातीच्या प्रकाशाने अंधार पाहू गेल्यास आपण अंधार हा बाप जन्मातही पाहू शकणार नाही. तसा विचाराच्या टॉर्चच्या प्रकाशात अज्ञान नावाचे काही अजिबात दिसतच नाही. कारण काय, ते मुळात नव्हतेच. ज्यावेळी पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, अशा सांजवेळी काही एक दूर आपल्याला दिसते किंवा तो झाडाचा अर्धवट तोडलेला बुंधा दिसतो. कधी तू माणूस आहे की काय असे वाटते. निर्णय निश्चित होत नाही. नक्की समोर काय आहे हे कळत नाही. नुसता भास होत राहतो. कधी जे आहे त्याचा, कधी जे नाही त्याचा. दोरीवर भासलेला साप जेव्हा खरा वाटतो तेव्हाच तो कार्यकारी असतो. दोरीवर भासलेला साप जेव्हा खरा वाटतो तेव्हाच तो कार्यकारी होतो. पण दोरी ही दोरीच आहे. जेव्हा समजण्यात येते तेव्हा सापाचा काही संबंधच येत नाही आणि दोरी काही कार्यकारी होत नाही. म्हणजे कार्यकारी होणे म्हणजे कुणी भीतीने पळून जातो, कुणी मारण्याकरता काही दगड काही वगैरे आहे का इकडे तिकडे पाहतो, कुणी आरडाओरडा करून लोकांना जमवतो. अशा प्रकारे नसलेल्या वस्तूला आपण सत्ता देतो. नसलेली वस्तू म्हणजे साप. नसलेल्या वस्तूला सत्ता देतो आणि मग कार्यकारी होतो. हा सत्तेचा मूलभूत स्वभाव आहे. जे मुळात आहे तसे न वाटू देणे व उलट ते भलतेच आहे असा भ्रम निर्माण करणे, असे दुहेरी मायेचे कार्य असते. सारांश माया म्हणजे जे मुळात नाही ते आहे असे वाटणे. श्री निसर्गदत्त महाराजांचे गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, समुद्राच्या पाण्यावर तरंग, फेस, बुडबुडे आपण पाहतो व त्यांना पाण्यापासून स्वतंत्र वेगळी वस्तू मानतो. वस्तुतः सर्व पाणीच आहे. भिंतीवर जी चित्रे असतात ती वस्तुतः काही रेषा, काही रंग इतक्याच स्वरूपात असतात. पण या
रंगरेषांना नदी, पहाड, आभाळ, जंगल, प्राणी, माणसे असे समजण्यात येते व मूळ रंगरेषांना त्यावेळी विसरल्या जाते. जी मुळात सरळ असते त्यालाच रेषा म्हणतात. मग ती कुठे एखादा आकार घेते, म्हणजे कुठे उकार, कुठे वेलंटी, कुठे गोलाकार अशा स्वरूपात. अशी तुकड्या तुकड्यात वाकवलेली किंवा वळवली तर ती रेषाच लिपी होते आणि त्या लिपीत भाषा व्यक्त होते आणि भाषेतून अर्थ येतात. अशा प्रकारे अर्थाकडे लक्ष राहिल्यास भाषा अशा प्रकारे अर्थाकडे लक्ष राहिल्यास भाषा झाकली जाते आणि भाषेमुळे लिपी झाकली जाते आणि लिपीमुळे सरळ रेषा आणि रंग हे झाकल्या जातात. म्हणजे आता सरळ रेषेचा तुम्हाला बोध होत नाही. हेच मायेचे कार्य आहे. ती आपल्याला आपल्या मूळच्या असणेपणाचा बोधच होऊ देत नाही. लाकूड लाकूड म्हणून एकच असते, पण त्याचे प्यादे, उंट, घोडे, हत्ती, वजीर, राजा राणी असे आकार पाडण्यात येतात आणि मात्र खेळताना ते सगळेच खरे होतात. त्यावेळी लाकूड मात्र गायब राहते. मग हेच आकार आपसात भांडत राहतात आणि शेवटी खेळणारे पण यावरून आपसात भांडतात. कधी कधी तर ते प्रत्यक्षात एकमेकांना ठार सुद्धा मारतात. मुंशी प्रेमचंद्र यांची एक शतरंज के खिलाडी या नावाची एक कथा आहे. त्या कथेवरच जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याच नावाचा चित्रपट काढला आहे. त्यामध्ये असेच दोन खेळाडू हे शेवटी खेळून खेळून इतक्या मृत्यूमुखवर येतात की ते प्रत्यक्षात एकमेकांना ठार मारतात. असो, त्याप्रमाणे बुद्ध मुक्त सर्व कल्पनेचेच खेळ आहेत. या अशा बुद्धिबळाचे ज्याला वर्म कळाले व ज्याची बुद्धी याच कळतेपणाने संसारात राहिली वागली तर मग त्याला बंध मोक्ष नाहीतच. बंध मोक्षच जिथे मिथ्या ठरते तेथे मुक्ती करता अमुक अमुक करावे किंवा न करावे असा हट्ट काय कामाचा. म्हणजे करायचेच नाही असा दुराग्रह नाही आणि काही करावेच असा आग्रहही नाही. असे दुराग्रह आग्रह ही सगळे देहबुद्धीची लक्षणे आहेत. म्हणून आहे तसेच राहावे. आपण अमुक एक हीच अहंता. आपण अमुक एक हीच अहंता. ही अहंता नसली की आपण आपल्या देहाच्याच मापाचे होतो. ही अहंता असली की आपण आपल्या देहाचेच मापाचे मर्यादित आणि कुंठित होतो. आपण ब्रह्म असूनही मी ब्रह्म नाही, तर मी मर्यादित असा जीव आहे असे म्हणण्याला आपण केवळ मोहामुळे किंवा देहबुद्धीमुळेच म्हणायला तयार असतो. ब्रह्माशिवाय दुसरे काही नसून असेल तर ते मात्र तुम्ही हुडकून काढा. असेल तर ते तुम्ही हुडकून काढा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आपण ब्रह्म असूनही मी जीव असे म्हणायला आपण सदैव तयार असतो. कारण आपण ब्रह्म म्हणायची कदाचित आपल्याला भीती वाटत असेल, लाज सुद्धा वाटत असेल. निसर्गदत्त महाराज विचारतात, आपला जन्म झाला की त्यावेळी काळाला प्रारंभ झाला. आपला जन्म झाला की आपल्या जन्माबरोबर काळ प्रारंभ झाला. समजा जिथून जीव जगताला सुरुवात झाली आपल्या दृष्टीने, म्हणजे खरा जन्म काळाचा की बाळाचा. खरा जन्म काळाचा की बाळाचा. खरा जन्म आहे काळाचा, तो बाळाचा नव्हे. पण आपण नेमके उलटे घेतो. माझा जन्म झाला म्हणतो. खरे म्हणजे त्यावेळी काळाचा जन्म होतो. अशा काळाचा अनुभव अज्ञानी माणसाला जणू
दुःख राशीच्या स्वरूपातच येतो. हे तुम्ही सध्या पक्के ऐकून ठेवा. हे सध्या तुम्ही फक्त ऐकून ठेवा. कोणतीही साधना करायला नको. काय ऐकलं ते फक्त लक्षात ठेवा आणि काय ऐकलं ते फक्त आठवत राहा. संदर्भ आत्मप्रेम पान नंबर 131. तुम्हाला कळत नसताना तुमचा जन्म झाला आहे आणि मग लगेच तिथे तुम्ही कळते पण घेतले. कोणाची मदत घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या ठिकाणी शुद्ध असणेपणानेच आहात. हाच तो ज्ञानसूर्य आहे. सूर्याचे दुसरे नामच काळ आहे. तुमच्या ठिकाणची जी शुद्ध असणेपणाची खूण आहे तिचीच भक्ती करा. आपण असल्याच्या बातमीलाच गुरुत्व द्या. तिचेच चिंतन करा, तिचेच वंदन करा, तिचीच भक्ती करायची प्रतिज्ञा करा. मग आयुष्य वाढते. पण हे आयुष्य केवळ चैनीसाठी तुम्ही जर वापरलात तर मात्र अपघाती मृत्यू तुमच्या कपाळी येणार, हे मात्र नक्की समजा. सद्गुरू जितका तुमचाच आनंद तुम्हाला उघडा करून दाखवतात, इतका आनंद कुणीच तुम्हाला उघडा करून दाखवत नाही. हा असा आनंद कळला तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मरताना पण हाच तुमचा आनंद अनंत अनंतपट असा होईल. म्हणून चिंतन आपलेच करा. त्याला नामे पाहिजे ती द्या. ब्रह्म म्हणा, गुरु म्हणा, देव म्हणा, काहीही म्हणा. जगातील लाखो जीव स्वतःवरच प्रेम करत असतात, पण त्याचा काय अर्थ, याचे वर्म काय, हे मात्र त्यांना कळत नाही. कोट्यावधील एखादाच हे जाणतो. काळी गोरी कशीही असली तरी स्वरूप प्रेमाला तिचा कधीच कंटाळा येत नाही, कधी येणार पण नाही. हेच खरे आत्मप्रेम. आपल्या शरीराची काळजी घेते. हेच आत्मप्रेम आपल्या शरीराची काळजी घेते, त्याची निगा राखते. या अशा आत्मप्रेमाचे ध्यान कसे करणार? हे असे आत्मप्रेमाचे ध्यान ध्यानात काही न धरताच करावे लागते. घरदार, संसार, बायका पोरं, जमीन जुमला, वाडे घोडे, हा असा जो योग आहे त्याचा योग नक्कीच होणार म्हणजे होणार. हा वियोग होण्यापूर्वीच तुम्ही तुम्हाला समजावून घ्या, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. हे काम केवळ एका विवेकानेच होऊ शकते. त्यामुळे कुणालाच दुखवू नका. फक्त सहन करायची शक्ती वाढवा. स्वार्थामुळेच भांडणे होतात. तुम्हाला स्वतःचा अर्थ कळला तर तुमचा स्वार्थ पुरा झालाच समजा. आपल्या कायेमध्ये आपण ज्ञान सूर्य पाहतो, त्यामुळेच तर आपल्याला आपण असल्याचे कळते. हीच परमभक्ती सर्व प्राणीमात्र्यांच्या अंतर्यामी. ही परमभक्ती मूळचीच असते, उपजतच असते. फक्त आपल्याला ती ओळखता येते, इतरांना नाही. हेच आपले खरे महात्म्य होय. अपने महिमा में रहो, जे म्हणतात ते हेच. या अशा परमभक्तीवरच व्यवसायी जीव मात्र आपले सर्व व्यवहार करतो, पण त्याचे या आपल्या महात्म्याकडे मुळीच लक्ष नसते. त्यामुळेच वस्तुतः आपल्या नकळत आपणच असल्याचे विषयीचे प्रेम निर्माण झाले आहे. या परमभक्तीला ध्यानात आणून तिचे ध्यान करा. प्रथम हे जमणार नाही, म्हणून याला गुरुची भक्ती, ईश्वराची भक्ती, देवाची भक्ती असे म्हणायला काही हरकत नाही. कायेत जे आत्मप्रेम निर्माण झाले तोच खरा ईश्वर. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटूच शकत नाही, तेच आत्मप्रेम. हे असे आत्मप्रेम प्रसन्न करून घेण्याकरता त्यालाच गुरु, ब्रह्म, ईश्वर, ज्ञान, भक्ती काही म्हणा. नाही म्हटले तरी काही फरक पडत नाही. काया कशीही असो, ही प्रेमशक्ती कधीच कुणावर नाराज होत नाही. तुमचे आत्मप्रेम तुमच्या ध्यानात येण्याकरता गुरुवचनाची मात्र आठवण ठेवली पाहिजे. आपल्या स्वयंप्रकाशी प्रेमाकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे.
हे स्वतःचे स्वतःविषयीचे प्रेम ज्याच्या ध्यानात येते तो जणू अजरामरच असतो व अनंत अपार असलेले ब्रह्मांड त्याला एका तिळा एवढे वाटते. तुम्ही तुमचे हे आत्मप्रेम जाणत नाही, तरी पण या आत्मप्रेमाशिवाय कुणी राहूही शकत नाही. या अशा आत्मभक्तीवरील आवरणे म्हणजे काल्पनिक देवदेवता, प्रतीके, प्रतिमा अशी द्वैत भक्तीची साधने आहेत. सर्व प्राणीमात्रात ही एकच एक अशी परमभक्ती वावरत आहे. पहा दासबोधातील जगज्योती प्रकरण. तेव्हा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या परमार्थात काहीच मिळवायचे नाही, कमवायचे नाही, गमवायचे पण नाही, फक्त स्वतःला जाणायचे आहे. त्याकरता जी जी माहिती तुम्हाला कळत जाईल ती ती सतत बाहेर फेकत राहा. जी जी माहिती तुम्हाला मिळत राहील ती ती सतत बाहेर फेकत राहा. आत्मज्ञानासाठी फक्त रिकामे रिकामे राहा, उगे राहा. देह तुम्ही नव्हे, आपण असल्याची जाणीवही मी नाही असे कोण म्हणते? तेच तुम्ही असले पाहिजे. फक्त एवढेच जाणायचे आहे, तुमच्यातील असणे पण ही गुरुची हालचाल आहे, हे पक्के जाणा. मानव असल्याचे स्मरण जाण्यासाठी तुम्ही तुम्हाला ज्याच्या योगे जाणवता त्याचे ज्ञान झाले पाहिजे. आपण आपणच आहोत हे ज्ञान म्हणजे ज्ञानदेव. तुमच्याजवळ तुम्ही म्हणून तोच आहे, पण तुम्ही स्वतःचे देहरूपानेच मानता. पण तुम्ही स्वतःला देहरूपानेच मानता म्हणून तुम्ही ज्ञानदेवाला सुद्धा अडचणीत आणले आहे. तुम्ही स्वतःला कायारूप मानता, पण हे मानण्याकरता तुम्ही उपयोग कशाचा करता? याच ज्ञान शक्तीचाच ना. सकाळी जी जाग आली ती वस्तुतः परावाणीच असते. विना शब्द आपण आहोत हे त्यावेळी जाणवते. जो गुरुवचनात दक्ष त्याच्या सगळ्या अडचणींचा मोक्ष होतो. मी शुद्ध असणेपणानेच आहोत हेच धरून ठेवा. गुरुवचनी जो दक्ष ब्रह्मरूप तो प्रत्यक्ष. नमस्कार. मौज में रहो, अपने महिमा में रहो. धन्यवाद.